जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल राखो माये, 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 जय जय विठ्ठल राखो माये। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम.
जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्री तुकाराम महाराज गाता अभंग. अभंग क्रमांक 1111. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड, बोलता बोबडे शब्द गोड, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे. आपुले आवडी लेववी खाववी, पाहुनिया जीवी सुख वाटे. आपुले आवडी लेववी खाववी, पाहुनिया जीवी सुख वाटे. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड. तुका म्हणे काय देऊ परिहार, काय ते साचार जाना संत. तुका म्हणे काय देऊ परिहार, काय ते साचार जाना संत. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड. हरी जय जय राम, 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 राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. विश्वरूप दर्शन योग. ओळी 75 ते 110. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सो संविद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोजे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. तैशी प्रकृती हे आड होती, ते देवेची सारोनी परवती. मग परतत्व माझी ये मती, सेजार केले. मनोनी ये विशीचा मज देवा, भरवसा कीर झाला जीवा. परी अनिक एक हेवा उपन्नला असे, तो भिडा जरी मनोरा हो, तरी आना कवना पुसो जाओ. काय तुझ वाचोनी ठावो, जानत आहो आम्ही. जळचर जळाचा आभारू धरी, बाळक स्तन पाणी उपरोधो करी. तरी तया जिनया श्रीहरी अन उपायो असे. मनोनी भडी सांकडी न धरवे, जीवा आवडे तेही तुझ पुढा बोलावे.
तव राहे म्हणतले देवे चाड सांगे। मग बोलिला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोटी। तिया प्रतितीची दिठी निवाली माझी। आता जयाचे निसंकल्पे हे लोक परंपरा होय हारपे। जया ठाया ते आपण पे मी ऐसे मनसी। ते मुद्दल रूप तुझे जेतुनी ए द्विभुजे हन चतुर्भुजे। सुर कार्याचे निव्याजे घेवो घेवो येशी। पै जल शयनाची अवगनिया कामत्स्य कुर्मया मिरवनिया। खेळू सरलिया तू गुनिया साठवी शिजेत। उपनिषदे जे गाते योगी ये हृदय रिघोनी पाहती। जया ते सनकादिक आहाती पोटाळूनिया। ऐसे आघाद जे तुझे विश्वरूप कानी ऐकी जे। ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा। देवे फेडोनिया सांकड लोवे पुसिली जरी चाड। तरी ह्याची एकी वाड आरती जी मज। तुझे विश्वरूप आघवे माझी ये दिटीशी गोचर व्हावे। ऐशी थोरास जीवे बांधोनी आहे। बरी अनिक एक येत साडगी। तुझा विश्वरूपाते देखावया लागीन। योग्यता माझी या अंगी असे की नाही। हे आपले आपण मी नेणे ते का नेनसी जरी देव मने। तरी सरोगु काय जाणे निदान रोगाचे। आणि जी आरतीचे निपडी भरे आरतू आपली टाकी पै विसरे। जैसा तानेला मनेन पुरे समुद्र मज। ऐसा सचाडपणाची ये भुली न सांभाळावे समस्या आपुली। या लागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे। तया परी श्री जनार्दना विचारी जे माझी संभावना। मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे। तरी ऐसी ते कृपा करा यरवी नवे हे मना उधारा। वाया पंचमाला पे बधिरा सुख केहुते देणे। यरवी एकले बापियाचे तृषे मेघ जगापुरते कायन वर्षे। परी झाली ही वृष्टी उपके जरी खडकी होय। चकोरा चंद्रामृत फावली इरान वाहुनी काय वारिले। परी डोळ्या विना पाहिले वाया जाय। मनवुनी विश्वरूप तू सहसा दाविशी की रहा भरवसा। काजे कडाडाने गईसा माझी नित्य नवा तू किम। तुझे औदार्य जानो स्वतंत्र देता न मनसी पात्र पात्र। पै कैवल्य आयशे पवित्र जे वैरी आही दिदले। तुझे औदार्य जानो स्वतंत्र देता न मनसी पात्र पात्र। पै कैवल्य आयशे पवित्र जे वैरी आही दिदले। मोक्ष दुराराध्यू की रहोय परी तो ही आराधी तुझे पाय। मननी धाडीशी तीत जाय
पायकू जैसाम तुवा सनकादिकाची निमाणे सायुजी सौरसू दिदला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आली हागा राजसूय यागाची या सवासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलियलाशी हागा राजसूय यागाची या सवासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलाशी ऐशिया अपराधा शिशुपाळा आपण पेठाओ दिदला गोपाळा आणि उत्तान चरणाची बाळा काय ध्रुवपदी चाळ ऐसिया अपराधिया शिशुपाळा ऐसिया अपराधिया शिशुपाळा आपण पेठावो दिदला गोपाळा आणि उत्तान चरणाची बाळा काय ध्रुवपदी चाळ तो अनाला याची लागी जे बैसावे पित याची उत्संगी की तो चंद्र सूर्यादिका परीस जगी श्लाघ्यू केला ऐसा वनवासिया सकळा देता एकची तू घसाळा पुत्राळविता जामिळा आपण पेदेशी जेने उरी हानितलासी पंपरा तयाचा चरण वाची दातारा अजुनी वैरियांची आकलीवरा विसंबशीना येणे उरी हानितलासी पांपरा तयाचा चरण वाशी दातारा अजुनी वैरियांची आकलेवरा विसंबशीना ऐसा अपकारिया तुझा उपकारू तू अपात्री ही परी उदारू दे दान मनोनी दारवंटे करू झालाशी बळीचा तू ते आराधी नायकी होती पुसा बोलावीत कौतुके तिये वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला ऐशी पाहोनी वायानी मिसे आपण पेदेवो लागली वाणी वसे तो तुका अनारिसे मज लागी करीशी हागा दुखते याचे निपवाडे जे जगाचे फेडी सामकडे ती एकामधेनूचे पाडे काय भुकेले ठाती मनोनी मी आज विनविले काही ते देव न दाखविती हे कीर नाही परी देखावया लागी देई पात्रता मज मनोनी मी आजे विनविले काही ते देव न दाखविती हे कीर नाही परी देखावया लागी देई पात्रता मज तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जानशी माझे डोळे तरी आरतीचे डोळे पूर्वी देवा तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जानशी माझे डोळे तरी आरतीचे डोळे पूर्वी देवा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड, श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 7 भाग 3। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। ऐसे पुसता लंकानाथ, अंगद आपुला वृत्तांत सांगत, सोये असे पै सांगत, श्री रघुनाथ स्मरणी। ऐसे बोल ऐसे पुसता लंकानाथ, अंगद आपुला वृत्तांत, सोये असे पै सांगत, श्री रघुनाथ स्मरणी। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपाद अनेक कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दस तुकम। काय माझे वाणी मानेल संतासी, रंजवू चित्ताशी आपुलिया, माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐशी दे प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनासवे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। तेवे मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, मनोन अवधारी जोजी आपुली आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 7व्या अध्यायाच्या भाग 3 परमसेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, कथेच्या अनुसंधानाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देतो। आता आपलं चिंतन चालू आहे भाविक हो, श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 7। 7व्या अध्यायाचा क्रमशः आपला 3रा भाग चालू आहे आणि आज 3ऱ्या भागाची चिंतन सेवा भगवंताने आपल्याकडून करून घेतल्यानंतर काही दिवस आपली ही रामायणाची सेवा बंद राहणार आहे भाविक हो। कारण आपण भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या सत्तेने, भगवंताच्याच असणाऱ्या दर्शनासाठी बाहेर गावी जाणार आहोत आणि त्यामुळं काही दिवस आपली ही रामायणाची सेवा अनेक दिवस, बरेच दिवस बंद राहील। हे परत परत मी सांगू इच्छितो की या रामायणाच्या चिंतन सेवेनंतर काही दिवस पारमार्थिक परमसेवेसाठीच ही रामायणाची निरूपणाची जी परमसेवा आहे ती काही दिवस बंद राहील। जय श्रीराम। ववीच्या अनुसंधानाकडे आपण येऊया। ववीचं अनुसंधान शिष्टाईसाठी आलेले रामभक्त रामदूत अंगद महाराज 14 चौकड्याचं राजा रावणाचं राज्य असणाऱ्या, त्रिभुवनामध्ये दरारा असणाऱ्या
अजान भाऊ असा कुंभकर्णासारखा भाऊ असणाऱ्या राजा रावणाच्या भर सभेमध्ये राजा रावणाच्या तोंडावर आपल्या हसकलित शब्दामध्ये अंगद अपमान करतो. राजा रावणाला ते सहन होत नाही, पण काही इलाजही चालत नाही. काय बोलायची टाप राहिलेली नाही. पुरतं अवसान गळून गेलेलं आहे, घाबरून गेलेलं आहे, अंग थरथरा कापते. आता काय होईल, कसं होईल, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, अशी रावणाची अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळं रावण जरी पुरता घाबरला असला तरी काहीतरी युक्ती करावी म्हणून हळूच असणाऱ्या अंगद महाराजांना बोलतो. अरे म्हणले तो हनुमंत तर नाहीच म्हणले, पूर्वी हनुमंत येऊन गेला होता म्हणले, त्यानं खूप खूप आम्हाला त्रास दिला, पराक्रम केला, लंका जाळली, माझ्या 10 तोंडाच्या असणाऱ्या दाढी मिशा जाळल्या, अशोकोणाचा विध्वंस केला, बनकर किंकर प्रधान पुत्र अखिया कुमार सगळ्यांचं निर्दळन करून टाकलं म्हणले. अरे मग तू कोण आहे म्हणले. असं हळूच घाबरून राजा रावण अंगदाला विचारत होते. आणि अंगदाला राजा रावणानं विचारल्यानंतर मग अंगद महाराज आपला वृत्तांत स्वतः रावणाला सांगू लागले. पण सांगत असताना भगवंताचं असणारं स्मरण करू लागले. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम 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 जय राम जय जय राम. ज्याचं निर्दुष्ट पुरुषार्थ जेने खरदूषणा केला घात, त्या श्रीरामाचा मी दूत वाळी सुत अंगद. अंगद आपली माहिती सांगू लागला. राम रयेचा पुरुषार्थ त्रिभुवनामध्ये सर्वांना माहित आहे. प्रतापशाली पुरुषार्थी असणारा भगवान परमात्मा जो रामरया, त्या रामरयानं खरं दूषणाचा घात केला, त्या श्रीरामाचा मी एक सेवक आहे, मी एक दूत आहे. वालीचा मुलगा अंगद माझं नाव आहे, अशी आपली माहिती राजा रावणाच्या सभेमध्ये अंगद सांगू लागला. मारीच मारी लावना आत, ज्या समुख नय लंकाणात, त्या श्रीरामाचा मी दूत वाळी सुत अंगद. ज्या रामरयेने मारीच्याला मोक्षाला पाठवलं, ज्या रामाच्या समोर घाबरून केवळ राजा रावण येऊ शकत नाही, ज्या श्रीरामाला राजा रावण अंतर्बाह्य घाबरलेले आहे, त्या श्रीरामाचा मी सेवक आहे, त्या भगवंताचा मी दास आहे, वाळीचा मुलगा मी अंगद आहे, असं अंगद सांगू लागले. कौशल्यादर पंचानन कौशल्यानंद वर्धन
त्या श्रीरामाचा दूत मी जाणा वाळी नंदन अंगद कौशल्य उदर पंचानन कौशल्यानंद वर्धन त्या श्रीरामाचा दूत मी जाण वाळी नंदन अंगद कौशल्या माऊलीच्या पोटी आलेला एक शूर ज्याप्रमाणे सिंह असतो पंचानन असा मी कौशल्य उदर पंचानन आहे ज्यामुळं कौशल्याचा आनंद गगनात मावत नाही आनंदाला भरता येत असा कौशल्य आनंद वर्धन जो श्रीराम आहे आणि त्या श्रीरामाचा मी एक सेवक आहे त्या श्रीरामाचा मी दूत आहे वाळीचा नंदन मी अंगद आहे अंगद बोलू लागला देवा वाळी दैत्या वाळी सुरा असुरा दानवा वाळी त्या वाळीचा अंगद बळी आलो तुझ जवळी ते ऐक देवांचा दैत्यांचा सूर असुरांचा सगळ्यांचा कर्दन काळ असणारा वाळी त्या वाळीचा असणारा मी अंगद अगदी बलशाली आहे आता तुझ्या जवळ आलोय राजा रावणा ऐक अंगद बोलू लागले रावणासुनी काखे तळी सप्त समुद्री केली अंघोळी त्या वाळीचा पुत्र अंगद बळी रामे तुझ जवळी धाडिले अंगद पुढे राजा रावणाला सांगू लागले राजा रावणा ज्यावेळेस वाळी सप्त समुद्राच्या अंघोळीसाठी समुद्रावर आले होते त्यावेळेस रावणाला काखेमध्ये दाबून वालीनं 7 समुद्राची आंघोळी केली त्या वाळीचा असणारा पुत्र अतिशय बलवान असा मी अंगद आहे मला माझ्या भगवंतानी माझ्या स्वामीनी श्रीरामानी तुझ्याजवळ पाठवलेले आहे म्हणून मी आलेलो आहे अंगद बोलू लागला दुधुंबी मारिला किसकिंदे जवळी तत्पुत्र मारिला विवरस मेळी त्या वाळीचा पुत्र मी अंगद बळी रामे तुझ जवळी धाडिले किसकिंदे जवळ ज्या वालीनं दुधंबीला मारलं विवराच्या आतमध्ये तुझ्या मुलाला मारलं असा जो बलवान वाली त्या वालीचा पुत्र मी अंगद अतिशय बलवान आहे आतुरबळी आहे महाबळी आहे रामरयनी मला तुझ्याजवळ पाठवलेला आहे धाडलेला आहे अंगद बोलू लागला 6 मास निराहारी निरोधक विवरी मारिले दैत्यानेक त्या वाळीचा मी अंगद देख रामे आवश्यक मज धाडिले निराहारी निरोधक म्हणजे अन्न पाण्याविना राहणारा विवरामध्ये अनेक दैत्यांना मारणारा असा शूर वीर वाळी वानर त्या वाळी वानराचा आम्ही पुत्र अंगद आहे रामरयाच्या शिवेसाठी रामरयाच्या कार्यासाठी रामरयांनी मला तुझ्याकडे पाठवलेलं आहे धाडलेलं आहे रामरयाचा निरोप घेऊन मी तुझ्याकडे आलेलो आहे अंगद बोलू लागला सीता देवोनी शरणागत झाल्या वांचेल लंकानात एरवी त्याचा करीन घात ऐशी रघुनाथ बोलिला
श्रीरामाचा एक संदेश, एक निरोप घेऊन तुझ्याकडे आलेलो आहे. तुझ्या हिताच्या काही गोष्टी रामरायांनी माझ्याजवळ तुझ्यासाठी सांगितलेली आहेत. राजा रावणा, ते तू नीट ऐकून घे, सावधानतेने ऐकून घे. रामाची सीता रामाला परत देऊन टाक, रामाला शरण ये, तर तू वाचशील म्हणले. तर तुला उद्याचा दिवस पाहायला मिळेल. आणि जर तसं नाही केलं, आगाऊपणा करायचा प्रयत्न केला, तर रामाने सांगितलेले मग तुझं एक घाव दोन तुकडं करायला मला काही वेळ लागणार नाही. एकाच बाणामध्ये राजा रावणाचा घात करीन, असंही राजा रावणाला सांग. असा निरोप माझ्याजवळ बोलत असताना श्रीरामांनी मला सांगितला. मी तोच तुला पोहोचवतोय. अंगद बोलू लागला. चळावया अंगद योक्ती, क्षोभे बोले लंकापती, रावणाच्या छळणोक्ती, अतिवित्पत्ती अवधारा. अंगदाचं छळन करण्याच्या दृष्टीनं, क्रोधानं, रागानं राजा रावण काय बोलू लागलेला आहे अंगदाला. आता याचं चिंतन रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, फार सुंदर आहे, अगदी गोड आहे. ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. धिग्ग धिग्ग अंगदा तुझा पुरुषार्थ, धिग्ग धिग्ग अंगदा तुझा बळार्थ, जेणे पित्याचा केला घात, त्याचा दूत मनवीशी. राजा रावण अंगदाला मार्मिक अशा प्रकारचे वार करू लागलेले आहे शब्दाचे. अंगदाला म्हणतो, काय तुझा पुरुषार्थ, धिग्ग धिग्ग धिक्कार असो म्हणतो. मी निषेध करतो तुझ्या बळाचा, तुझ्या पुरुषार्थाचा. अरे ज्या रामानं तुझ्या पित्याचा वध केला, जो तुझ्या असणाऱ्या पित्याचा घातक आहे, मारक आहे, वध करणार आहे, वैरी आहे, त्या वैर्याला तू स्वामी म्हणतो, त्याचा सेवक म्हणून घेतो, त्याचा दूत म्हणून घेतो, त्या रामाला तू मोठेपणा देतो. अरे कळतंय का तुला अंगदा? असं अंगद आणि रामरैयामध्ये वातावरण विरुद्ध टोकाचं तयार करून, वातावरण गढूळ करण्यासाठी अंगदाचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न, काही छळण्याच्या उद्देशानं मुद्दाम राजा रावण असे शब्द वापरत आहे. सम्मुख संग्रामी न करी घात, ठकून मारिला युद्धात, ऐसा नष्ट श्री रघुनाथ, त्याचा दूत मनविशी. अरे समोरासमोर सुद्धा तुझ्या बापाला वालीला रामानं मारलं नाही. अदृश्य राहून गुप्त पद्धतीनं रामाने बाण सोडला आणि काही अन्याय रामाचा केलेला नसताना रामाने तुझ्या बापाला मारलं रे. असा पापिष्ट नष्ट श्री रघुनाथ आहे म्हणले. आणि त्या रघुनाथाचा तू दूत म्हणून घेतो. तुला काय अंगदा वाटतं का नाही रे म्हणले. असं अंगदाला राजा रावण बोलू लागला. अनिक एक अभिनव कहाणी नारदे सांगितले मज लागोनी. रामे हिरोनी तुझी जननी केली निज पत्नी सुग्रीवा. आणि पूर्वी नारद महर्षींना मला एक सांगितलेली कहाणी तुला सांगतो म्हणले. ती तर ऐकून अंगदा तू दंग होशील म्हणले. अरे तुझी आई ती हिरोन घेतली आणि राजा सुग्रीवानं रामाच्या कृपेने तिला आपली पत्नी बनवलं. मग असा राम आहे म्हणले. तुझ्या बापाचा वैरी ज्यानं तुझ्या बापाला संपवलं,
त्या रामाचा तू दूत म्हणवतो, हे कस काय बरं तुला चालतं अंगदा? अशा प्रकारे अंगदाला राजा रावण बोलू लागला, ठकवणी केला पित्याचा घात, मातीसी आणि योजिला कांत, ऐसा नष्ट श्री रघुनाथ, त्याचा दूत मनवीशी. बापाला मारलं, आईला दुसऱ्याची बायको व्हायला भाग पाडलं, असा असणारा नष्ट, असा दुष्ट वागणारा तो राम, त्या रामाचा तू दूत म्हणून घेतो. कसं काय तुला कळेना म्हणले अंगदा. राजा रावण बोलू लागला, अंगदा तू निर्लज्ज मूर्तिमंत, आमचे ही सवेआत, न लाजसी मनविता रामदूत, धिक्क पुरुषार्थ अंगदा. ए अंगदा म्हणले, तुला काही लाज लज्जा आहे का नाही रे म्हणले? हा, बिनलाज आहेस का म्हणले? आमच्या सभेत येऊन सगळ्याच्या समोर म्हणतो मी रामाचा दूत आहे, रामदूत आहे. अरे ज्यानं तुझ्या बापाला मारलं, आईला दुसऱ्याच्या हवाली केलं, असा नष्ट असणारा श्रीराम, आणि त्या श्रीरामाचा तू दूत म्हणतोस? धिक्कार म्हणले तुझ्या ह्या वागण्याला, तुझ्या ह्या बोलण्याला. कर्तृत्व शून्य आहे अंगदा. काय करायचं तुझं बळण, काय करायचं तुझं शौर्य, काय उपयोगाचं आहे म्हणले? अरे ज्यानं आपल्या बापाला मारलं त्याचं सूड घ्यायचं सोडलंस, त्याच्याबरोबर वैर करायचं सोडलंस, उलट त्याला शरण गेला आणि त्याचा दूत म्हणतोस. खरंच तू बर का निर्लज्ज आहे सांगदा. राजा रावण बोलू लागला, पोटी पुत्र व्हावा रूढ, तिने घ्यावा पित्याचा सूड, तू तव जन्मलाशी दगड, वृता माकड लागशी. ए म्हणले, शास्त्र काय सांगतं रे अंगदा? पोरगा असा असावा की आपल्या बापाच्या हातावर हात मारणारा असावा. अरे एखाद्यानं जर त्याच्या पित्याचा कोणी घात केला तर त्याचा बदला घेणारा, सूड उगवणारा असावा. पण त्या एवढ्या पुरुषार्थी वालीच्या पोटी तू दगड आला रे म्हणले, काय उपयोग नाही म्हणले, तुझ्यापेक्षा दगड बरा म्हणले. काय उपयोग नाही म्हणले, तू वानर होऊन माकड होऊन वालीच्या पोटी जन्माला आला. नाही 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 नाही, जसा कसा दगड मठ्ठ असतो ना म्हणले, दगडावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही, तशी तुझी अवस्था झाली अंगदा. राजा रावण बोलू लागला, अंगदा सारी खान लाजीरा, पाहता न दिसे दुसरा, काय मुख दाविसी वानरा, रिघोनी सागरा जीव दे. ए बिन लाजच्या म्हणले निर्लज्जा अंगदा, बिन आखलीच्या, तुझ्यासारखं महामूर्ख दुसरं नाही या जगात कोण मला दिसत म्हणले. काय म्हणून तू वानरांना तोंड तर दाखवतो म्हणले? हा, जगायची काय तुझी लायकी आहे का म्हणले? त्यापेक्षा मर ना म्हणले, मर. आणि तुला जर मरण येत नसेल, पटकन म्हणले सागरात उडी मार, सागरात बुडून आपला जीव देऊन टाक, जिवंत राहू नको म्हणले. जिवंत राहण्याचा अधिकार अशा मुलाला नाही. अशा प्रकारचा असणारा टोचून मारमावर खाव रावण अंगदाच्या घालू लागला. नातरी करी आडविरी, का पोटी घाली सुरी, जळ तुझी वाडी व थोरी, निंद्या संसारी तू एक. फोडाफोडीचा भेद नीतीचा अवलंब
राजा रावण करून पाहण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. अंगदाच्या मनामध्ये विष कालवण्याची भूमिका, कूटनीतीचा अवलंब राजा रावण करू लागलेले आहे. राजा रावण म्हणतो स्वतःला समुद्रात झोकून दे, मरून जा, जिवंत राहू नको. आणि समुद्रात लोटून दिल्यानंतर जरी तू नाही मेला तर एखादा आड बघ, एखादी विहीर बघ, त्याच्यात उडी घे, पण तू जिवंत राहू नको. विहिरीत उडी टाकून, आडात उडी टाकून जर तू नाही मेलास तर एखादी धारधार अशा प्रकारची सुरी घे, आपल्याच हाताने आपल्या पोटात घाल, खुपसून घे, आपल्याच हाताने आपला कोतळा बाहेर काढ आणि मरून जा म्हणले. काय असलं जगणं उपयोगाचं आहे म्हणले? काय तुझ्या मोठेपणाला काय करायचंय? या जगा दुनियेमध्ये जर तुला नावं ठेवत असतील, निंद्य म्हणत असतील, तर हे निंद्य जगणं बरं आहे का म्हणले? त्यापेक्षा अंगदा मेलेलं बरं. अजून कसा तू जिवंत आहेस? अशा प्रकारे राजा रावण अंगदाला बोलू लागला. छळना बोले लंकानाथ, अंगदा तू सौभाग्यवंत, मज रावणाशी झाल्या शरणागत, अभय हस्त तुझ माझा. बरं झालं म्हणले माझ्या सभेमध्ये आला. अंगदा तुझं भाग्य लय भारी बघ म्हणले, तुझं नशीबच उठून बसलंय बघ अंगदा म्हणले. तू जर मला शरण आला अंगदा आणि रामाची बाजू सोडून दिली तर मग काही काळजी करू नको म्हणले. रामाच्या विरुद्ध लढण्यासाठी तुला शस्त्र, अस्त्र, सैन्य, सामुग्री, साधन, संपत्ती, प्रधान, सेनापती सर्व काही देईन. म्हणजे अभय हस्त तुझं माझा. भिवू नको म्हणले, तुला काही कमी पडू देणार नाही. फक्त तू राजा रावणाला शरण ये. साधावया पितृकार्यार्थ, मिथ्या मनविशी रामदूत, हाही कळला तुझा वृत्तांत, शरणागत तू माझा. राजा रावण म्हणतो मला सुद्धा कळलंय अंगदा, तू उगच म्हणतोय म्हणले मी रामाचा दूत आहे. खरं तर तू मला शरण आलाय म्हणले, आणि मला शरण येऊन तुला रामाचा काटा काढायचाय म्हणले, रामाला संपवायचंय ना म्हणले, वडिलांचा सूड घ्यायचंय ना, आलंय माझ्या लक्षात म्हणले. पण मला विचारल्यानंतर काय सांगावं, मी तुला विचारलं म्हणून तू म्हणतोय मी रामदूत आहे. म्हणजे उगीच बोलतोय म्हणले. हे काय खरं अंतकरणापासून तू अंगदा बोलत नाही, हे तुझं बोलणं म्हणजे वरवरच आहे बघ म्हणले. आणि वरवरच्या बोलण्याला कोण किंमत देतो? काय किंमत असते का? अशा प्रकारे राजा रावण अंगदाला बोलू लागला. सोड घ्यावा पितावाळी, शरण आला शे मज जवळी, मी रावण तुर्बळी, तुझ तत्काळी कुडाविन. बरोबर आहे म्हणले, तो रामाचा सूड घेण्यासाठीच माझ्याकडे आलेला आहे. या राजा रावणाला अंगदा तू शरण आलाय ना म्हणले, काय घाबरू नको म्हणले, आपल्याकडे भरपूर ताकद आहे, भरपूर सैन्य आहे, आणि मी स्वतः तर आतुर बळी असं राजा रावण म्हणतो. तुझं मी रक्षण करीन, तुझा सांभाळ करीन, तुझं पालन पोषण करीन, तुला थोडं सुद्धा गाडी मात्र सुद्धा दुःख लागू देणार नाही. तू निवांत राहा, काही काळजी करू नको. राजा रावण अंगदाला बोलू लागला. मारोनी श्रीराम लक्ष्मण,
करोनी सुग्रीवरन कंदन अंगदा देईन किष्किंधा भुवन सत्य वरदान हे माझे. रावण पुढं लालू दाखवू लागला अंगदाला. ए अंगदा म्हणले त्या श्रीरामाला लक्ष्मणाला मी मारून टाकतो, तू काळजी करू नको म्हणले. सुग्रीवाबरोबर घनघोर युद्ध करतो, राजा सुग्रीवाला हरवतो म्हणले. आणि ते किष्किंधेचं असणारं राज्य आहे ना अंगद तुला देऊन टाकतो, हे माझं तुला वचन म्हणले, हा माझा तुला आशीर्वाद. असा राजा रावण अंगदाला बोलू लागला. ऐसे बोलता दशानन अंगद झाला हर्षवदन कैसे देतो प्रतिवचन सावधान अवधार. 10 तोंडाचा राजा रावण अंगदाला आमिष दाखवू लागला, भेद नीती वापरू लागला, कूटनीती वापरू लागला. राजा रावणाला वाटलं आपल्या बोलण्यानं अंगदाच्या मनामध्ये विष कालवलं जाईल आणि मग रामामध्ये आणि अंगदामध्ये फूट पडेल. पण राजा रावणाचं बोलणं ऐकलं, अंगद हसू लागला. राजा रावणाला अंगद काय बोलू लागला ऐका. म्हणतात स्वयंवरी धनुष्य वाहता गुण सभे पडलासी उलतो न तुझ्या अंगी नपुसकपण केवी म्या शरण रिगावे. अंगद फारच परखड बोलू लागला बघा. कारण आता जे तुकोबरायांचा गाथा आहे ना, गाथ्यामध्ये जे परखड रोखठोक अशा अभंग आहेत आणि राम अवतारामधला अंगद म्हणजेच आत्ताची तुकोबाराय आहेत. ते राजा रावणाला म्हणतात ए नपुसका म्हणले, धड गड्यात ही जमा नाही, धड बाईत ही जमा नाही म्हणले. काय बोलतो रे म्हणले, तुझ्यात काय पुरुषार्थ रे. उचलली जीभ लावली टाळ्याला. राजा रावणाला अंगद तोंडावर बोलू लागला. अरे ज्या वेळेस मिथिला नगरीमध्ये जनक राजानं सीता स्वयंवर ठेवलं, तुला न बोलवता आलास, धनुष्य उचलायला गेलास, सभेमध्ये पालता पडलास. ए नपुसका म्हणले, काय पुरुषार्थ आहे तुझ्याकडं, काय मोठेपणाने बोलतोय म्हणले. आणि असल्या नपुसक बिनकामाच्या राजा रावणा तुला मी शरण यावं, काय बोलतोय म्हणले, तुला तर सोपतय का. असं अंगद राजा रावणाला बोलू लागला. स्वयंवरी श्रीरामे आपण करिता त्र्यंबक भंजन रावणाचे काळे वदन तुझ म्या शरण केवी यावे. त्याच सीता स्वयंवरामध्ये रामरयनी ते धनुष्य एका हाताने उचललं, अगदी डाव्या हाताने उचललं. त्याला रामरय दोरी लावायला गेले आणि धनुष्य मधून मोडलं. दुभंगल काळ करणं आवाज झाला. 14 भुवनापर्यंत आवाज घुमला गेला. रे काळ तोंड त्यावेळेसच झालंय राजा रावणा म्हणले. तुझं अपमानित झालेल्या राजा रावणा, काळ्या तोंडाच्या राजा रावणा, तुला म्याशरण यावं एवढी तुझी पात्रता आहे का, तुझी लायकी रामाची बरोबरी करायला निघाला. ए शान्या, असं राजा रावणाला अंगद बोलू लागले. सम्मुख न यववे रघुनाथा मारीच्या देवोनी मरणार्थ सीता चोरोनी होशी पळता शरणांगता कोण न राखे. ए राजा रावणा, रामाच्या समोर येस तू धाडस करे उग बोलतो म्हणले. रामाच्या समोर याची तुझी टाप नव्हती म्हणले. म्हणून त्या मारीच्याला हरणाचा वेश धरायला लावला आणि त्याला मरणाच्या तावडीत दिलं. हलकटा
आणि सीतामाऊलीला माय भिक्षावाण म्हणून आला म्हणले संन्याशाचं रूप धरून. आणि त्या माता माऊलीचं अपहरण करून घेऊन आला हे चोरा. आईजीच्या जीवावर बाईजी उदार झाला. मारीच्याला मरणाच्या दारात धाडलं. सीतामाऊलीची चोरी केली. ए चोरट्या, तुला मी शरण यावं? अरे काय आपली मर्यादा, आपण कोण आहे, किती पाण्यात आहे, किती बोलावं, काय बोलावं, कुणाबरोबर बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं, काही कळतंय का राजारावना तुला? काही कळत नाही म्हणले. आणि तू म्हणतो मला शरण ये. अशा प्रकारे अंगद राजा रावणाला बोलू लागला. नपुसक ही नदीन रावण, त्या तुझ म्या केवीर घावे शरण, उलटे हानितात चडकान धाकेची प्राण सांडीसी. ए नपुसका म्हणले, अरे हीन दीन असणाऱ्या राजा रावणा, अक्कल नाही काडीची, बडतीनं लागला का बोलायला म्हणले. तुला शरण यावं वाटतंय म्हणले. हाय का तुझ्यात तेवढं अवसान बळ आहे का म्हणले. एक अशी उलट्या हातानं देईन ना म्हणले. एक उलट्या हातानं जर हाणली का नाही म्हणले तडकानी, एका धबाक्यात जीव सोडशील बघ म्हणले. मरून बसशील बघ राजा रावणा, माझ्या नादाला लागू नको म्हणले. उलट्या हातानं अशी संगरनं हाणली का नाही मग तुला कळेल म्हणले अंगद काय चीज आहे. असं राजा रावणाला अंगद भर सभेत बोलू लागला. मनोनी उचलिता हात गजबजिला लंकानाथ, अंगदे कोप करोनी शांत अनुवादत राम आज्ञा. अंगद पण जरा कलाकार होता, हुशार होता, म्हणून तर शिष्टाईला रामरायांनी त्याला पाठवलं होतं. चतुर, बोलका, हुशार, हजर जबाबी, जागच्या जागी मुद्दे शुद्धपणानं वागणारा. मुद्दामच असा हात उगारला घेऊ. असा हात उगारल्याबरोबर राजा रावण घाबरलं. आता अंगद हाणतोय का आपल्याला भर सभेत म्हणले. मग अंगदांचं भर सभेत आपल्याला अशी जर उलट्या हाताने एक दिली का नाही म्हणले आणि आपण जर पडलो मग आपला किती अपमान होईल. राजा रावण लट 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 कापायला लागला. अंगाचं पाणी पाणी झालं, सगळं अंगाला घाम दरदरून आला. पण अंगदानी आपण कोणत्या कार्याला आलेलो हे अंगदाला माहिती आहे. शिष्टाई करण्यासाठी आलेलो आहे आपण, मारहाण करण्यासाठी नाही आलेलो, बॉक्सिंग फायटिंग करण्यासाठी नाही आलेलो. म्हणून अंगदाने आपला राग शांत केला आणि जे रामाने सांगितलंय, जे रामाने बोलून दाखवलेलं आहे तेच आपल्याला सेवा कार्य करायचा हा उद्देश अंगदाने मनामध्ये नित्य स्मरणात ठेवला होता. सेवके करावी सांगितले काम, सिक्क्याचा तो धर्म स्वामी राखे. सेवके करावे सांगितले काम, होतू पण कामाने. म्हणून राम आज्ञा श्रीवंदून अंगद महाराजांनी आपला राग आवरला. बहुत ऐकिले रावण त्या माझील तू कोण, विविध रावणांचे लक्षण व देवीचे क्षण अंगद. अंगद राजा रावणाला म्हणतो, ए राजा रावणा, आतापर्यंत मी लय रावणाची नावं ऐकलीत म्हणले, असे लय रावण होऊन गेलेत म्हणले. अमका रावण, तमका रावण, हा रावण, तो रावण, असे लय रावण ऐकलेले आहेत म्हणले. नेमका त्यातला तू कोणता रावण आहे हे जरा मला सांगशील का म्हणले. मला कळू दे जरा नेमका तू कोणता रावण आहे. म्हणजे तुझी लायकी काय आहे, तू बोलतो किती, बढती करतो किती,
हे तर मला कळेल म्हणले. आणि आतापर्यंत आपण कोणकोणत्या रावणाची नावं ऐकली, त्या रावणाची लक्षणं काय काय आहेत, आतापर्यंत कोणकोणते रावण होऊन गेले, हा रावण नेमका कोणता आहे, याचं चिंतन अंगद महाराजांच्या मुखातून आपल्याला पुढील भागामध्ये ऐकायला मिळणार आहे. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबूया. परत एक थोडासा परिहार देतो. आपल्या परमार्थिक परमसेवा कार्यासाठी आपण काही दिवस बाहेर परगावी जात आहोत आणि त्यामुळं आपली ही चालू रामायण निरूपणाची परमसेवा काही दिवस बंद राहणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावे. हरि रेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहीं भिन्न वपो. यति यशमती परमार्थ गती, सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन. पुण्यानी मा परम भागवता न स्मरामि. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा. सुकुळ देवादि देवा, कृपाळुवाजी केशवा. महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारकाधर त्याक्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता.
जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल